आई म्हणून कोणी आईस हाक मारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी. ती हाक येई कानी मज होय शोककारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या वाक्याचा अर्थ असा आहे की आईशिवाय कोणीही कितीही मोठा असला तरी तो भिकारासारखाच असतो, असे कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांनी म्हटले आहे. हे वाक्य आईचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित करते. आईचे प्रेम, मार्गदर्शन आणि आशीर्वादच व्यक्तीचे खरे भाग्य आणि सामर्थ्य असते, असे यातून सूचित होते. आईचे महत्त्व या वाक्यातून आईचे महत्त्व स्पष्ट होते, कारण ती जगातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची गुरु असते असे मानले जाते. प्रेमाची शक्ती आईचे प्रेम निस्वार्थ असते आणि तिचे संरक्षण तिच्या मुलासाठी सर्वस्व असते असे म्हटले जाते. आईशिवाय जीवन अपूर्ण. आईच्या अस्तित्वाला जगात दुसरा पर्याय नाही. तिच्याशिवाय व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होते हे या वाक्यातून सूचित होते. मी धम्मदर्शी प्राचार्य NK सावळे. बंधूंनो, शेवटी मी सांगू इच्छितो की प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलाची सेवा करावी. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो.